नमस्कार. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. आज आपण बोलणार आहोत ते सुप्रीम कोर्टनी टॅरिफ विषयी जो निर्णय घेतला आहे त्याविषयी, आणखीन बाकीचे जे नियम आहेत टॅरिफ विषयी त्याविषयी. 20 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टने निर्णय घेतला की ट्रम्प यांनी एक प्रेसिडेंट म्हणून, पंतप्रधान म्हणून जे इमर्जन्सी टॅरिफ हे दुसऱ्या कंट्रीजवर, दुसऱ्या देशांवर लावलेले आहेत ते सगळे रद्द करण्यात येतील. ह्याला कारण असं आहे की खरं तर प्रेसिडेंट म्हणून इमर्जन्सी टॅरिफ लावणे हा ट्रम्प यांचा हक्कच नाहीये. काँग्रेस हे डिसिजन घेऊ शकते की दुसऱ्या कंट्रीजमध्ये इमर्जन्सी टॅरिफ लावायचा की नाही. त्यामुळे हा नियम रद्द केलेला आहे. ट्रम्पला अर्थातच हे आवडलं नाही. ट्रम्प म्हणतात की बाकीच्या नियमानुसार आज सुद्धा मी बाकीच्या देशांवर टॅरिफ लावू शकतो. ते नियम कोणते? तर पहिला नियम आहे सेक्शन 301. हा आहे अनफेअर ट्रेड टॅरिफ. हा आत्तापर्यंत चायनावर लागू केला गेला आहे ट्रम्पकडून, भारतावर लागलेला नाहीये. आणि अर्थातच या टॅरिफचा फायदा भारताला भरपूर झाला आहे, कारण चायनावर आहे टॅरिफ आणि भारतावर नाही. त्यामुळे भारताचा एक्सपोर्ट नक्कीच वाढला आहे, स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग आणि IT सेक्शनमध्ये. आता दुसरा जो नियम आहे तो आहे सेक्शन 232. तो आहे नॅशनल सिक्युरिटी हा टॅरिफ. तो साधारणतः मेटलवर सुद्धा लागला जातो. तर आता चायना आणखीन भारताला हा टॅरिफ लावतात ते ॲल्युमिनियम आणखीन स्टीलवर. स्टीलवर आहे 25% आणि ॲल्युमिनियमवर आहे 10%. हा टॅरिफ सुद्धा ट्रम्प वाढवू शकतात, म्हणजे प्रेसिडेंट म्हणून त्यांचा हा हक्क आहे. तसंच सेक्शन 301 वापरून सुद्धा अनफेअर ट्रेडचा टॅरिफ सुद्धा ट्रम्प वाढवू शकतात जर त्यांना वाढवायचा असेल तर. परंतु इमर्जन्सी टॅरिफ म्हणून ते कोणत्या पण देशावर टॅरिफ लादू शकत नाहीत. एकंदरीत सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे त्याचा परिणाम भारतावर खूप काही झालेला नाही, म्हणजे चांगल्यानी पण आणखीन वाईट ह्याच्यानी सुद्धा झालेला नाही. एकच थोडासा फायदा असा झाला जो सगळ्याच देशांना झाला की प्रत्येक देशाचं मार्केट हे थोडंसं स्थिरावलं. कारण आतापर्यंत ट्रम्प हे येता जाता जो टॅरिफ वाढवत होते 80%, 90%, तो आता स्थिरावला आहे. ट्रम्प आता तसं करू शकत नाही, त्यामुळे मार्केट स्थिरावलं आहे. मार्केटला ही जी भीती होती की ट्रम्प कधी पण येऊन टॅरिफ वाढवतील, ती भीती आता गायब झाली आहे, नाही आहे. त्यामुळे मार्केट स्थिरावलंय. आता पुढे ट्रम्प काय करतील हे अजून तरी आपल्याला माहिती नाही. तुम्हाला सगळ्यांना या डिसिजन विषयी, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविषयी काय वाटतं? ट्रम्प पुढे काय करतील असं तुम्हाला वाटतं? याविषयी तुम्ही कमेंट करून मला जरूर सांगाल. आज एवढंच. थँक यू.